तर धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असं प्रकाश सोळंके म्हणाले। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ही मागणी केली आहे। तर सीआयडी एसआयटी तपास सुरू, तपासावर प्रभाव पडू शकत नाही असं मुंडेंनी म्हटलंय। मुंडेंची वेलविशर म्हणून मला असं वाटेल की धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, स्वतःहून राजीनामा द्यावा। त्यांची ती नैतिक उंची त्यांनी कायम ठेवावी, कारण जर एवढे आपल्यावर आरोप होणार असतील तर आणि कर नाही त्याला डर कसली असं जर वाटत असेल तर त्यांनी बिनधास्त राजीनामा द्यावा। सगळं प्रकरण जेव्हा क्लिअर होईल तेव्हा ते पुन्हा पदावर येतील। एक लक्षात घ्या, म्हणूनच हा तपास सीआयडी कडे दिलेला आहे। हा तपास न्यायालयीन पण होणार आहे, त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही। म्हणूनच या ठिकाणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत। विधान सभेच्या सभागृहात तुम्ही म्हणत होता की आकाच्या आकाने राजीनामा द्यावा, बऱ्याच आमदारांनी तो प्रश्न केला, तुम्ही त्या मागणीवर ठाम आहात? नाही, मी काय आकाचा आका वगैरे काही बोललेलो नाही। मी म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेचे निकटवर्ती आहेत। धनंजय मुंडे हा पूर्ण तपास होईपर्यंत आणि आरोपीला शिक्षा होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदावरून दूर व्हावं, नाहीतर श्रेष्ठींनी त्यांना काढावं आणि तपास निपक्षपातीपणाने होईल ही हमी जनतेला द्यावी। मला कोण म्हणलं माहित नाही, पण बिन खात्याचं मंत्री कसं ठेवता येतं शासनाने त्यांच्याकडनं पूर्णपणानं। मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल। या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे। आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा, अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत, त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप।